सहवासातले आठवले. माननीय गोपाळ शेट्टी. मी 1991ला पहिल्यांदा निवडून आलो. परंतु त्याच्या अगोदर ज्या वस्तीत मी राहत होतो तिथे चंद्रम नावाचा कार्यकर्ता होता. तो आरपीआयचा कार्यकर्ता होता आणि रामदास आठवले यांचा भक्त होता. अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे तो आयोजन करायचा. त्या वस्तीत माझा दबदबा पहिल्यापासून असल्यामुळे मला कार्यक्रमात बोलवायचे. एका मंचावरती रामदास आठवले साहेब आणि मी 1991च्या आधीपासून कार्यक्रमात सोबत होतो. हा माझा साहेबांबरोबरचा पहिला परिचय. त्यानंतर अनेक उदाहरणे आहेत रामदासजी सोबतच्या परिचयाची. आठवले यांच्या बाबतीत मला एक स्पष्टपणे सांगता येईल की आठवलेजी तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा नेता आहे. त्यांच्या अडीअडचणींना उभा राहणारा नेता आहे. रामदास आठवलेजींमध्ये स्वतः शारीरिक श्रम करण्याची क्षमता भरपूर आहे. रामदासजी काँग्रेसच्या जमान्यातही मंत्री होते, हे आपण पाहिले आहे. आणि आता आपण पाहतोय ते भारतीय जनता पक्षासोबत मंत्री म्हणून काम करत आहेत. परंतु त्यांनी मंत्रीपदाला जितकं महत्त्व द्यायला पाहिजे तितकं महत्त्व न देता ते कार्यकर्त्यांना आणि समाजाला महत्त्व देतात. हे मोठं वैशिष्ट्य आहे त्यांचं. मंत्रीपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांपासून दूर झालेले अनेक नेते आपण पाहिले, पण रामदास आठवले यामध्ये तो अवगुण नाही. अधिकाधिक वेळ आपण कार्यकर्त्यांसाठी आणि समाजासाठी कसा देऊ शकतो याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. जेवढं वाचन मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केलं त्यानुसार जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम करत असताना देश याला केंद्रबिंदू समजून काम केलं ते आपल्याला त्यांच्यात दिसून येतं. तसाच प्रकारचं काम रामदास आठवलेजींमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. फक्त संघर्षासाठी संघर्ष करायचा, कुठल्याही एका समाजाचं नेतृत्व करायचं आणि वर्षानुवर्षे घालवायची, त्यातून काही भलं होणार नाही, आपलंही काही भलं होणार नाही, असं न करता आपला समाज कसा पुढे जाऊ शकतो, आपण कसं कार्यकर्त्यांना उभं करू शकतो, या गोष्टींना त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं. म्हणून सरकारमध्ये राहायचं तर राहायचं, सोडायचं तर सोडायचं, दुसऱ्याकडे जायचं तर जायचं. त्यांना दूरचं आधी कळतं, हे आपण मानलं पाहिजे. म्हणून देशात 2014ला मोदींचं राज्य येणार हे मोदींच्या अगोदर रामदास आठवले साहेबांना समजलं होतं. म्हणून त्यांनी इतका मोठा निर्णय घेतला आणि त्याचा त्यांना लाभही झालाय. एकतर त्यांचा स्वभाव सर्वांमध्ये मिसळून काम करण्याचा आहे. समजा आता सत्तेवरती मी आलो, माझ्याकडे पद आलं, आता तुम्ही मी खासदार झालो तर आपण खासदार फंडातून एखादा मोठा प्रकल्प उभा करू शकतो. तो सरकारचा पैसा आहे, पब्लिकचा पैसा आहे. तो मोठा की ज्याने बिगर पैशाने समाजाला जोडून ठेवलंय तो मोठा. मला असं वाटतं समाजाला आपण जोडून ठेवतो तेच मोठं काम असतं. आणि आठवले साहेबांनी समाजाला इतकी वर्ष जोडून ठेवलं आहे तेच सर्वात मोठं काम आहे. ते जोडून ठेवण्यासाठी त्यांना 11 वाजता 12 वाजता कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर ते जातात. आणि तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांची वाट कार्यकर्ते पाहत असतात, हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं जसं वास्तविकता समजून घेऊन आठवलेजी काम करतात तशा प्रकारची परंपरा पुढच्या पिढीने कायम ठेवली पाहिजे. आठवले साहेबांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्या ओळखीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपण पुढे नेऊ शकतो. त्यांना एक वाट सापडलेली आहे आणि ते त्या वाटेवरती चालतात. मला वाटतं बघा, दलित चळवळ देशामधली खूप मोठी ताकद आहे. पण राजकीय निवडणुकीच्या गणितामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये जर आपण विचार केला तर दलित कार्यकर्ते भरपूर असले तरी मतदारसंघाची रचना अशी असते की तो निवडून येऊ शकत नाही. स्पष्ट मत आहे, या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण जर लढाईची संधी मिळाली तर आरपीआयला जेव्हा सीट मिळणार तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती आपण जर लढलो तर निवडून येण्याची क्षमता, चान्सेस भरपूर आहेत. पुढचा विचार नंतर करू शकतो. एकदा एस्टॅब्लिश तर व्हा. ज्या पक्षाबरोबर आपण आहोत त्या पक्षाला एस्टॅब्लिश करा. भारतीय जनता पक्षाने नेहमी चान्स दिला आहे. मायावतीला मोठं केलं, 3-3दा तिला चान्स दिला. आता ती टिकू शकली नाही तो तिचा प्रॉब्लेम आहे. म्हणून एकदा उभं राहायला एकदा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आता भारतीय जनता पक्षाबरोबर आठवलेजींनी जो निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगला निर्णय आहे. जर कॉर्पोरेशनमध्ये आरपीआयचे नेते गेले पाहिजेत तर कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवलेली अधिक चांगली होईल असं मला वाटतं. आठवलेजी खूप मोठे नेते आहेत. त्यांनी खूप संघर्ष केला. फॉर एक्झाम्पल मी आहे. मी माझ्या बाबतीत जर विचार केला तर मी कुठून आलो, माझा समाज किती मोठा आहे, या सर्व गोष्टी डोक्यात ठेवण्यापेक्षा मी जिथे काम करतो ते कोण आहेत
त्यांच्याशी मी जवळीक कशी साधली पाहिजे याचा मी नेहमीच विचार केला आणि संपूर्ण मराठी बांधवांना सोबत घेऊन चाललो. मी त्यांच्यावरती कधीच माझ्या नेतृत्वाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मी त्यांचा सेवक आहे असं समजून मी नेहमी काम केलं आहे. रामदास आठवले साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, शेवटी आपल्या समाजाला उभं करायचं, तर शेवटी जे मजबूत लोक आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला जावंच लागेल. त्यांना एकेकाळी वाटलं की काँग्रेसबरोबर गेलो तर आपलं काहीतरी भलं होईल. गेले ते, पण त्यांना कळलं बाबा इथे काही भलं होण्यासारखं नाहीये. भारतीय जनता पक्षाबरोबर आज काम करतात. स्वतःची फक्त आयडेंटिटी घेऊन आपण शेवटपर्यंत काम करत राहिलो तर आपलंही अस्तित्व संपेल आणि नवीन पिढीची आपण उभारणी करू शकणार नाही. त्यापेक्षा कुठे तडजोड करून राजकारण करायचं, आपणही एस्टॅब्लिश व्हायचं, आपल्या काळामध्ये जितकं समाजाचं भलं होतं तेवढं करायचं आणि पुढची पिढी तयार करायची. हे गणित रामदासजींच्या मनात असेल असं मला वाटतं, आणि तसं जर त्यांच्या मनात असेल तर ते योग्य गणित आहे असं मी ठामपणे सांगतो. मी असं म्हणेन की आठवले तळागाळातल्या लोकांचे नेते आहेत, कष्ट करणारे नेते आहेत, सामान्य माणसांची, सामान्य कार्यकर्त्यांची पीडा समजून घेणारे नेते आहेत. योग्य वेळी कडू निर्णय घ्यायचा ही कुवत आठवलेजींमध्ये आहे. मला असं वाटतं देश पातळीवरती दलित चळवळीला मांडणारे लोक भरपूर असले तरी राजकीय गणितामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी किंवा आपला पाया मजबूत करण्यासाठी काय केलं पाहिजे याचं गणित रामदास आठवलेजींना बरोबर समजतं आणि त्या दिशेने आता ते वाटचाल करतायत असं मला वाटतं. रामदासजींच्या या बाबतीतल्या अनेक आठवणी आहेत. रामदासजी कुठेही जात असतील तर त्यांना कुणीतरी हाक मारली, रामदासजी वाट न पाहता स्वतः समोरच्या कार्यकर्त्याला हाक मारून बोलवतात. 1 मिनिट का होईना त्यांच्याशी बोलतात.